नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। शहरात डेंग्यूचे थैमान, मनपा आरोग्य अधिकाऱ्यांचे थातुरमातुर उत्तर। वाशिम येथे उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस वाटप। शेगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 50 जुगारींसह लाखोंचा मुद्देमाल जप्त। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एका स्पोर्टिंग क्लबच्या नावाने जुगार खेळवला जात असल्याची माहिती खामगाव अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना मिळाल्यावरून 21 जुलैच्या रात्री टाकलेल्या धाडीत जुगार खेळणाऱ्या 48 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मुद्देमाल असा 22,74,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला। ओंकार स्पोर्टिंग क्लब अकोट रोड शेगाव येथे स्पोर्टिंग क्लबच्या नावाखाली अवैधरित्या जुगार चालू आहे अशी खबर पोलीस अधीक्षक श्री शशिकुमार मीना साहेब यांना मिळाली। त्यावरून पोलिसांमार्फत या खबरीची पडताळणी केली गेली। सदर खबरही सत्य असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने काल रोजी पोलीस अधीक्षक श्री मीना साहेबांनी अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री घुगे साहेब, SDPO खामगाव श्री प्रदीप पाटील साहेब व शेगाव शहर पोलीस स्टेशन यांना संयुक्तरित्या सदर ठिकाणी छापा घालून कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून काल रोजी हा ओंकार स्पोर्टिंग क्लबवर छापा घालण्यात आला। तेथे एकूण 48 इसम अवैधरित्या जुगार खेळत असल्याचे, हारजीतचा जुगार खेळत असल्याचे मिळून आले। त्या सर्व लोकांना ताब्यात घेण्यात आले। तेथील मुद्देमाल हा जप्त करण्यात आला। 48 आरोपी आणि क्लब चालक अशा एकूण 50 लोकांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि याचा तपास सुरू आहे। खामगाव विभागाचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांना माहिती मिळाली की शेगाव शहराबाहेर सुरू असलेल्या ओंकार स्पोर्टिंग क्लबवर अवैध जुगार पैशाच्या हारजीतवर खेळवला जात आहे। त्यावरून त्यांनी आपल्या खबऱ्या पाठवून माहितीबाबत चौकशी केली असता मिळालेल्या माहितीनुसार धाड टाकली। या धाडीमुळे 48 जुगारी जुगार खेळताना आढळून आले। त्यांना रंगेहात अटक करण्यात आली व त्यांच्याकडून 22,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यामध्ये मोटरसायकल, मोबाईल व रोख रकमेचा समावेश आहे। हद्दीत ओंकार स्पोर्ट्स क्लब म्हणून क्लब चालवला जात होता। प्रत्यक्षात मात्र तिथं पैशावर जुगार खेळला जातो अशी माहिती आम्हाला मिळाली। त्याबाबतच्या विविध तक्रारी सुद्धा तक्रार अर्ज आम्हाला प्राप्त झाले। त्या आधारे खात्रीशीर माहिती काढल्यावर माननीय पोलीस अधीक्षक श्री मीना सर बुलढाणा जिल्हा यांच्याशी चर्चा केली। त्यांचे लेखी आदेश घेऊन सदर ठिकाणी रेड करण्यात आली आणि सदर रेडमध्ये 86,000 रुपये जुगाराचं साहित्य, त्याचबरोबर इतर जे साहित्य आहे असं मिळून एकूण 22 लाखाची ही रेड करण्यात आलेली आहे। यामध्ये 48 आरोपी ऑन द स्पॉट पकडण्यात आलेले आहेत आणि जो मालक आहे स्पोर्ट्स क्लबचा तो फरार आहे। असे एकूण 49 आरोपीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। गेल्या अनेक दिवसापासून मोहम्मद जावेद हा लोकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून तर कधी बंदुकीच्या टोकांवर लोकांना गणवित होता। त्याच्या दहशतीमुळे अख्ख्या बुलढाणा जिल्ह्यात त्याच्या विरुद्ध तक्रार करण्यास कोणी पुढे येत नव्हतं। मात्र सामाजिक कार्यकर्ते सतीश रोठे यांनी या आरोपीच्या मुसक्या आवळण्यास अनेक पीडित लोकांना समोर आणून जावेद विरोधात त्याला पोलिसात उभं केलं। बुलढाणा जिल्ह्यात अनेक लोकांना बनावट कागदपत्रे तयार करून लोकांना गणविणाऱ्या मोहम्मद जावेदला बुलढाणा पोलिसांनी अटक केली।
जावेदच्या अटकेनंतर त्याच्या 5 ठिकाणांवर पोलिसांनी छापामारी केली असता अनेक आक्षेपार्ह वस्तू तिथे सापडल्या। यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याच्या गाडीवर असलेल्या अंबर दिवा, कोरे सह्या असलेले स्टॅम्प पेपर, बनावट मार्कशीट, शाळा सोडल्याचे कोरे दाखले इत्यादी साहित्य पोलिसांनी जप्त केले। या संपूर्ण प्रकारातून जावेद एक मोठे रॅकेट चालवत असल्याची शंका व्यक्त केली जात असून पोलीस अधिक तपास करीत आहे। याबद्दल बुलढाण्याचे सामाजिक कार्यकर्ते सतीश रोठे यांनी दिली अधिक माहिती। बुलढाणा येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। शहरात सध्या डेंग्यू नावाच्या आजाराने थैमान घातले आहे। येत्या पंधरवाड्यात शहरात 63 डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळणे ही अतिशय गंभीर बाब आहे। मात्र याकडे मनपा प्रशासन झोपेचं सोंग घेताना आढळून येत आहे। मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर सीमा नेताम यांना विचारले असता त्या सारवासारवीचे उत्तर देताना दिसत आहेत। आपण सर्वच अमरावतीकर ह्याबाबत ज्ञात आहात की आपल्याकडे सध्या व्हायरल फीवर म्हणजे तापवा सदृश्य जे आहेत त्याचे रुग्णाचे प्रमाण आपल्याला दिसतं। कदाचित वातावरणाने सुद्धा त्याची संख्या जास्त असते, पण त्याला जास्त पण आम्ही म्हणणार नाही। आम्ही दरवर्षीचा टॅली करत असतो की आपल्याकडे अशा किती रुग्ण निघालेत। तर ह्या वर्षी आत्तापर्यंत म्हणजे जानेवारीपासून आत्तापर्यंत प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स जे आपल्याला रिपोर्ट झाले आहेत असे 138 रुग्ण जे आहेत जे डेंग्यू सदृश्य आपल्याला निघालेले आहे, म्हणजे ज्यांना डेंग्यू लाईक फीवर आहे। आपल्याला माहिती आहे की डेंग्यूचा जो लार्वा असतो किंवा मच्छर असतो हा स्वच्छ पाण्यात ब्रीड होतो। पण जर हे डेंग्यू सदृश्य डास स्वच्छ पाण्यात होत असतील तर शहरातील प्रभागात स्वच्छता आहे का हा प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे। पण याकडे मनपा आयुक्त सुद्धा अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे। त्यांना VCN न्यूज प्रतिनिधीने विचारल्यावर ते समर्पक उत्तर देऊ शकले नाही। शहरातील शिवसेना महिला आघाडी या समस्येबद्दल आक्रमक झाली असून डेंग्यू संदर्भात शिवसेना महिला आघाडीतर्फे मनपा आयुक्त संजय निपाने यांना निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हा प्रमुख मनीषा टेंबरे यांनी शहराच्या आरोग्याबद्दल आक्रमक भूमिका घेऊन VCN न्यूजला सांगितले, एकाच रुग्णालयात 15 दिवसात 63 रुग्ण सापडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। मनपा आयुक्त असो की आरोग्य अधिकारी, पण याकडे सर्वच दुर्लक्ष करत असून अमरावतीकरांच्या जीवाशी खेळ करताना दिसून येत आहे। पार्वती नगर मध्ये 3 ते 4 असं म्हणता येणार नाही, जास्त प्रमाणात ते डेंग्यूची पेशंट सापडलेली आहे। वरच्यावर फोन चालू आहेत आम्हाला आणि तिथले नगरसेवक एक सुद्धा त्याच्याकडे लक्ष नाही आहे। पेशंट ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये, त्यांच्याकडे एवढाही पैसा नाही आहे की ते त्या पेशंटला लावू शकतात म्हणून। पंजाबरावमध्ये पेशंट आहे, नीचे डॉक्टरांकडे पेशंट आहे, अजून पण भरपूर पेशंट तिथे सापडलेले आहे। तिथे नाल्या साफ नाही आहे, रस्ते चांगले नाही आहे आणि लोकांना तिथे येण्या जाण्यासाठी खूप त्रास होऊन राहिला आहे। असेच जर प्रत्येकीकडे जर पेशंट सापडले तर महानगरपालिका नेमकी काय करत आहे? फवारणी कुठल्या घरामध्ये नाही आहे, कुठल्या नाल्यांमध्ये फवारणी नाही आहे। तर माझं एकच आयुक्तांना म्हणणं आहे की तुम्ही काय करता, खुर्चीवर बसून तुमचं लोकांकडे लक्ष नाही आहे। पब्लिक फक्त ओरडत आहे, फक्त बोंबलत आहे, तरी तुमचं कोणाकडे लक्ष नाही आहे। प्रशासन काय करत आहे की लोकांना असंच मरू द्यायचं आहे की त्यांना जगू द्यायचं आहे, याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा शिवसेना पूर्ण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। शहरातील स्वच्छतेकडे लक्ष न देता मनपा प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे। त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे। या संदर्भात शिवसेना आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे। आमच्या एरियामध्ये खूप नाल्याचे डबके साचलेले आहे आणि तिथे पोलीस नाल्या काढण्यासाठी सुद्धा येत नाही आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्त्यामध्ये इतके खड्डे पडलेले आहे की जाणारे लहान मुलं शाळेमध्ये जातात, त्यांना व्हॅन सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी त्रास होतो आणि बाकीच्या लोकांना पण तिथे जायसाठी त्रास होतो। म्हणजे गाड्या जाऊ शकत नाही, पायी सुद्धा जाऊ शकत नाही, पायी गेले त्यांच्या अर्ध्या टोंगळापर्यंत त्यांचे पाय फसतात, अशी गंभीर परिस्थिती आहे आणि कोणीच त्याकडे लक्ष पण देत नाही। आमच्यानंतर एकच पाऊल आहे, समजा तर ही याच्याकडे जर कोणी लक्ष दिलं नाही तर आम्ही डायरेक्ट शिवसेना महिला आघाडी रस्त्यावरून आंदोलन करू। शहरात सध्या अवैध वाहतुकीला उधाण आलेले आहे। 4 चाकी गाड्या असो की ऑटो खचाखच भरून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे। यात 2 चाकी वाहनधारक कुठेच कमी पडताना दिसून येत नाहीत। भरधाव वाहन चालविणे तसेच ट्रिपल सीट वाहन चालवून शहराच्या वाहतुकीस हे वाहनधारक अडथळा निर्माण करताना दिसून येत आहेत।
या वाहतूकधारकांना अंकुश ठेवण्याकरिता स्थानिक राजकमल चौक तसेच जयस्तंभ चौक येथे शहर वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त लावून अवैध वाहनधारकांकडून दंड वसूल केला। काही ठिकाणी वाहनधारक पोलिसांची हुज्जत घालताना सुद्धा दिसून आले। युवा पिढीच्या क्रीडा गुणांची जोपासना होणे महत्त्वाचे आहे। खेळाडू हा केंद्रबिंदू समजून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भरीव आर्थिक सहाय्य, शासकीय सेवेत आरक्षण, शैक्षणिक व आर्थिक सवलती, सामाजिक प्रतिष्ठा देणे अत्यावश्यक आहे। त्या दृष्टीने शासनाने गाव पातळीपासून तालुका व जिल्हा तसेच विभागीय स्तरावर क्रीडा संकुलाची निर्मिती करून अद्ययावत सुविधा निर्माण केल्या आहेत। खामगाव तालुक्यासाठी देखील शासनाने तालुका क्रीडा संकुल उभारले असून त्याचा वापर देखील काही अंशी खेळाडू तसेच नागरिक घेत आहेत। शासनाने खामगाव येथे तालुका क्रीडा संकुलचे प्रथम टप्प्यातील काम 18 नोव्हेंबर 2004 रोजी 400 मीटर धावण मार्ग करून सुरू केले। पॅव्हेलियन इमारतीचे बांधकाम, संरक्षण भिंतीचे काम, विविध खेळांच्या मैदानाचे काम हाती घेऊन पूर्ण देखील केले आहे। आज या मैदानावर व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, ॲथलेटिक तसेच विविध खेळ खेळले जात असून त्याचा लाभ परिसरातील नागरिक तसेच खेळाडू घेत आहेत। सायंकाळी पोलीस भरतीस प्रविष्ट होणारे विद्यार्थी देखील या ठिकाणी प्रतिदिन सराव करीत आहेत। नुकतेच क्रीडा संकुलात तालुका क्रीडा अधिकारी म्हणून रुजू झालेले उदय पवार यांच्याशी चर्चा करताना त्यांनी क्रीडा संकुलात जवळजवळ 12 एकर इतकी भव्य जमीन प्राप्त झाली असून या संकुलात अजून बऱ्या अद्ययावत सुविधा निर्माण करणार असल्याचे सांगितले आहे। संकुलात एक बंदिस्त प्रेक्षागृह, फुटबॉल मैदान तसेच इतर खेळांची अद्ययावत मैदाने अशा सुविधा निर्माण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले। खामगाव तालुका क्रीडा संकुलाचा बंदिस्त प्रेक्षागृहाचा प्रस्ताव देखील शासन स्तरावर पाठविण्यात आला असल्याचे सांगून येत्या वर्षात खामगाव येथील बंदिस्त प्रेक्षागृह बांधण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींच्या पूर्ततेनंतर शासन अनुदान मंजुरीबाबतची कारवाई करू असेही त्यांनी सांगितले। भविष्यात या संकुलाची देखभाल दुरुस्ती आवश्यक असल्याने संकुलाचा वापर शासनाने विहित केलेल्या नियम व अटीनुसार करण्याबाबतची कारवाई तालुका संकुल समितीच्या माध्यमातून सुरू असल्याचे सांगितले। यापूर्वी संकुलावर पूर्णवेळ सुरक्षा तसेच व्यवस्थापन नसल्या कारणाने दुरावस्था लक्षात घेऊन संकुल वापराबाबत कडक नियम अंमलात आणण्यात येणार आहे। याबाबत संकुल परिसरात मद्यपान, धूम्रपान, कचरा टाकणे, गुरे चरावयास सोडणे ह्या बाबी करताना आढळल्यास अशा व्यक्ती किंवा खेळाडू यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे। खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। येथे घेऊया एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, बघत रहा फक्त VCN न्यूज। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल, सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में। डीजे पार्टी हॉल, एसी रूम्स, अपने चहेतों के लिए खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल लग्जरियस बिजनेस होटल, अकोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र।
समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार। विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय, संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। विश्रांतीनंतर परत आपलं एकदा स्वागत आहे VCN न्यूजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये। बघूया उर्वरित बातम्या सविस्तर स्वरूपामध्ये। मोदी सरकार सत्तेत येताच या सरकारने महिलांकरिता विविध योजना कार्यान्वित केल्या। त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। या योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील विरेगाव येथे 21 महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले। KK इंडियन कामरगाव वितरक किशोर काकानी यांच्या मार्गदर्शनाखाली विरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते किरण घुले यांच्या हस्ते गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले। यावेळी 21 महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतला। नुकताच चांदूर बाजार बस स्थानकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला असून यामध्ये चांदूर बाजार नगर परिषद अध्यक्ष रवींद्र पवार यांचे नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे। राज्य सरकारद्वारे चांदूर बाजार आगाराच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। याचे भूमिपूजन अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते। चांदूर बाजार बस स्थानक उद्घाटन प्रसंगी निमंत्रण पत्रिकेत नगर परिषद अध्यक्षांचे नाव डावलण्यात आले। या कार्यक्रमात नगर अध्यक्षांची अनुपस्थिती असल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे। या पत्रिकेतून मुद्दाम नाव वगळण्याची चर्चा जोर धरू लागली आहे। चांदूर बाजार येथून आमचे प्रतिनिधी बादल डकरे यांचा हा वृत्तांत। महिला सक्षमीकरण व समाजामधील मुली ह्या सुसंस्कृत आणि सुविद्य व्हाव्यात या उदात्त हेतूने राष्ट्रसेविका समितीची स्थापना करण्यात आली होती। आज राष्ट्रसेविका समिती संपूर्ण भारतवर्षामध्ये अविरतपणे झटते आहे। या भारतभूमीसाठी अव्याहतपणे कार्य करणे हेच या स्वयंसेविकांचे कार्य आहे। 21 जुलै रोजी अमरावती येथील विनायक सभागृहामध्ये राष्ट्रसेविका समितीच्या वतीने संकल्प दिनाचे औचित्य साधून अगदी बालपणापासून राष्ट्रसेविका समितीसाठी अगदी आजतागायत कार्य करणाऱ्या वैदेही जोशी या अकोला जिल्ह्यामध्ये विस्तारिकेचे दायित्व सांभाळण्यासाठी अमरावती येथून प्रस्थान करीत आहेत। त्यांना निरोप समारंभ सुद्धा यावेळी पार पाडण्यात आला। राष्ट्रसेविका समिती कार्यवाह माया भारतीय, सहकार्यवाह मधुरा पांडे या प्रमुखतेने उपस्थित होत्या। मंजिरी कुलकर्णी ह्या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या। आसावरी भोंदू, जान्हवी पानट, दत्ताजी रत्नपारखी, राही लोटे यांनी वैदेही जोशीबाबतचे आपले अनुभव यावेळी कथन केले। वैदेहीचे वडील सुधीर जोशी व सौ जोशी यांनी सुद्धा आपल्या स्वतःच्या मुलीविषयी गौरवोद्गार काढले। मृण्मयी भोंदू यांनी ध्वजारोहण केले तर वैदेही पिदळी यांनी प्रार्थना कथन केले। राष्ट्रसेविका समितीच्या बौद्धिक प्रमुख मंजिरी यांचे यावेळी व्याख्यान झाले। या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन गौरी लवाटे यांनी केले तर ऋणनिर्देश मधुरा पांडे यांनी केले। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक व राष्ट्रसेविका समितीच्या अनेक स्वयंसेविका आणि शहरातील गणमान्य व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते। आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा। शहरात डेंग्यूचे थैमान, मनपा आरोग्य अधिकाऱ्यांचे थातुरमातुर उत्तर। वाशिम येथे उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस वाटप। शेगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 50 जुगारींसह लाखोंचा मुद्देमाल जप्त।
इथे वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज. नमस्कार.